नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज वाशिम येथील पीक विमा कार्यालयात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या। शेत जमीन मोजणी करताना अर्जदार हजर असतानाही तांत्रिक अडचण सांगत शेत मोजणी केली नाही। मात्र मोजणी करता शुल्काची मागणी करत शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्यात आला। याचा निषेध करत परभणी तालुक्यातील मांडवा येथील अर्जदार शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालत आंदोलन केले। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार ठाम आहे। यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही 100% मराठा आरक्षण देणार आहोत, अशी हमी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले। आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव सकाळी 11च्या सुमारास सांगली जिल्ह्याच्या विटा शहरात दाखल झाले। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून अनिल बाबर यांनी सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास केला। त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे। त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हातामध्ये वाहतुकीच्या नियमांचे फलक घेतले होते। वर्ध्यात ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलक नागरिकांनी एकत्र येऊन पदयात्रा करत आंदोलनस्थळी पोहोचत ईव्हीएम हटाओ देश बचाओ, संविधान बचाओ, लोकशाही बचाओ अशा घोषणा दिल्या। ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची जहरी टीका। ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय, मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घुसवण्यात आलेलं आहे, असेही ते म्हणाले। भूमिमुक्ती मोर्चाचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। प्रकल्पग्रस्त कामगार, शेतमजूर, रमाई घरकुल योजना यासह अन्य विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।